नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना संदर्भातील 5 जून 2026 पर्यंतच्या ज्या महत्त्वाच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या न्यूज बातम्या अपडेट्स आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ओके, आता पहिली अपडेट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीविषयी ती आहे की आता राज्यातील लाखो शेतकरी सध्या एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी येणार, पुढचे 2000 खात्यात कधी जमा होणार आणि सरकारकडून कोणत्या या योजनेविषयी नवीन घडामोडी समोर आलेल्या आहेत. ओके, आता ही पहिली अपडेट आहे. ओके, सर्वप्रथम मोठी अपडेट म्हणजे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मार्च 2026मध्ये वितरित करण्यात आला होता आणि या हप्त्यासाठी राज्य सरकारने सुमारे 1774 कोटींचा निधी मंजूर केला होता आणि लाखो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 जमासुद्धा करण्यात आले होते. तर मित्रांनो, सध्या राज्यातील 90 लाखांहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत, जे की आनंदाची गोष्ट आहे. ओके, आता सध्या या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून वर्षाला 6000 रुपये दिले जातात. ओके, तसेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 6000 मिळून शेतकऱ्यांना एकूण 12000 वार्षिक आर्थिक मदत मिळते. ओके, आता महत्त्वाचा मुद्दा आहे तिसरी अपडेट की 9व्या हप्त्याबाबत. ओके, आता याविषयी सांगायचं झालं तर 5 जून 2026पर्यंत उपलब्ध माहितीनुसार तरी 9व्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून तरी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी पुढील 2000 हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. ओके, शासनाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम तारीख आता स्पष्ट होईल. जेव्हा तारीख येईल मी तुम्हाला व्हिडिओतर्फे सांगण्याचं काम करेन. ओके, या चॅनलद्वारे. ओके, आता चौथी अपडेट म्हणजे की जर तुम्हाला पुढील हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय मिळवायचा असेल तर काही गोष्टी तुम्ही शेतकरी बंधूंनो तातडीने करून घ्या, तपासून घ्या. ओके, तुमचे KYC पूर्ण आहे का ते एकदा चेक करा, नसेल तर करून घ्या. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का बघा, जमिनीच्या नोंदी योग्य आहेत का ते बघा आणि बँक खाते सक्रिय आहे का ते एकदा चेक करा. कारण या माहितीमध्ये त्रुटी असल्यास, चुका असल्यास तुमचा हप्ता तुम्हाला मिळण्यास अडचणी येऊ शकतात. ओके, आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की राज्य सरकारने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मंजूर केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळू शकते. या निर्णयामुळे सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ओके, आता तसेच सध्या कृषी विभागाकडून लाभार्थी यादी पडताळणी असेल, आधार सीडिंग असेल, बँक खाते तपासणी असतील आणि पात्रता पडताळणीचे काम देखील सुरू आहे. ओके, त्यामुळे आता जी प्रोसेस आहे ती जोरात होत आहे सरकारकडून. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली सर्व माहिती बरोबर ठेवावी. ओके, तसेच शेतकरी बंधूंनो, आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता यशस्वीरित्या वितरित झाला आहे आणि आता संपूर्ण राज्यातील शेतकरी 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु अजून तरी तारीख आलेली नाही आहे. ओके, तुमच्या खात्यात 8वा हप्ता जमा झाला आहे का आणि 9वा हप्ता कधी येईल असे तुम्हाला वाटते? ओके, तुमचे मत तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बरं, 9व्या हप्त्याचं पण साईडला राहू द्या. जर तुम्हाला 8व्या हप्त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा 8वा हप्ता तुम्हाला जमा झाला नसेल किंवा जमा जरी झाला असेल तरी तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहून सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. ओके, आला असेल तरी लिहा, नसेल आला तरी लिहा, पण जिल्ह्याचं नाव नक्की लिहा. ओके, आणि व्हिडिओ तुम्हाला जर हा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ओके, जेणेकरून त्यांनासुद्धा थोडीशी माहिती मिळेल. आणि अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजना व सरकारी अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. जय महाराष्ट्र.